या सगळ्या प्रकरणामध्ये संपदा मुंडेची बहीण सांगते की हे हस्ताक्षर संपदाचं नाही. जी मुलगी 4 पानी पत्र लिहिते आपल्या हस्ताक्षरात, ती मुलगी हातावर फक्त 2 ओळी कशा काय लिहू शकेल? एक. दुसरं, जर ते हस्ताक्षर तिचं नाही तर कुणाचं आहे? पीआय जायपात्रे आणि पाटील यांना चौकशीच्या कक्षेत घेणं गरजेचं आहे, कारण तू बीडची आहेस आणि बीड हा गुन्हेगारांचा जिल्हा आहे. तू कितीही ओरडलीस बोललीस तरी तुझं कुणीही लक्षात घेणार नाही, तुला कुणीही मदत करणार नाही. हे वारंवार तिला सांगून तिला मॉरली डिस्करेज करण्याचा प्रयत्न, तिला डिमॉरलाइज करण्याचा प्रयत्न जायपात्रे आणि पाटलांनी केला. सबब त्यांना चौकशीच्या कक्षेत घेण्याची गरज आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे प्रत्येक वेळेला आपल्या कारखान्यातल्या मजुरांवरती वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे पोलिसांना हाताशी धरून टाकत होते. त्याच्या तब्बल 277 एफआयआर मी आज पत्रकार परिषदेमध्ये दाखवलेले आहेत. रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी पोलीस स्टेशनचा काय पद्धतीने गैरवापर केला. जर संपदा मुंडेंचं स्वतःचं भलेही ते किरायाचं असेल, हे किरायाचं घर जर फलटणमध्ये असेल तर ती रात्री 1 वाजता हॉटेल मधुदीप मध्ये कशासाठी गेली? हॉटेल मधुदीप मध्ये एकट्या मुलीला रूम कसा काय मिळाला? हॉटेल मधुदीप हे योगायोगाने रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्याच कार्यकर्त्याचं कसं काय? रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा हा कार्यकर्ता भोसले, ज्या दिलीप भोसलेला कदाचित तो आता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असू शकतो, त्याच्याच हॉटेलमध्ये ही डेड बॉडी कशी सापडते? तिचं कुटुंबीय येण्याच्या आधी तिची डेड बॉडी पोस्टमॉर्टमसाठी का हलवली गेली? अनेक प्रश्न आहेत. आमचा एसआयटी सुद्धा नको. माननीय उच्च न्यायालयाने याच्यामध्ये उच्चस्तरीय समिती नेमावी, चौकशी करावी. चौकशीच्या कक्षेत जी 15 नावं मी घेतलेली आहेत, त्या 15 मधलं एक प्रमुख नाव मी पुन्हा सांगते, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना चौकशीच्या कक्षेत आणण्याची गरज आहे.